ला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतायत आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं सुरुवात होतं. एका बाजूला मायखोप आणि एका बाजूला एडवण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझे स्वर्गवासी वडिलांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष पाडेल. तुमच्या समेत आज दिवस दुसरा या डिंगडॉंग चषक केळव्याचा सौरभ वैद्य यांचं हे नीटनेटकं आयोजन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील भोईर अर्थात एसके, एका बाजूला मनीष भोईर सफाळे क्रिकेटमधून एक वेगळं नाव म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि ते मनीष भोईर आपल्याला बघायला मिळतात इन ॲक्शनमध्ये. बिगेश असतील, कुणाल असतील. कुणाल आणि क्रिकेट एक वेगळं समीकरण बनलंय. सध्या भरपूर चर्चेतला खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहताय एक चांगलं क्रिकेट नो डाऊट तुम्हाला आज बघायला मिळेल, जिथे दिग्गज संघांची द्वंद्व आपण बघणार आहोत. इथे मॅचला इथून सुरुवात होत आहे. स्वप्नील आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला जर आपण उल्लेख केला तर सनी आहेत आणि एका बाजूला जल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्वप्नील भोईर अनेक वर्ष या क्रिकेटच्या परिपटलावरती रुजू आहेत. अंडरआर्म क्रिकेट पासूनचा सुरुवात आणि तदनंतर आज रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील स्वप्नील भोईर यांच्याकडनं भरपूर अशा अपेक्षांचं सध्या मायखोप बिगेश हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला अगदी थोड्या वेळात सुरुवात होईल. कालच्या दिवसात जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं भरपूर उशिरानं स्पर्धेला सुरुवात झाली होती. पहिला दिवस असला की सगळ्या काही मॅनेजमेंट आणि तदनंतर थोडासा वेळ जात असतो. यस, ऑल सेट. विकी ठाकरे रेडी आहेत. पहिला बॉल राऊंड डिस्टन्सनं, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीनं स्वप्नील यांचा आपण पाहिला. जिथे मागे यष्टांच्या मागे अक्षय आहेत, तेही एक चांगले क्रिकेटपटू. अंडरआर्मचे भरपूर खेळाडू तुम्हाला याच संघामध्ये बघायला मिळतात. परंतु आज रबर बॉल आणि या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना मायखोप म्हटलं की अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारातलं एक गाव. ऑन साईडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. तिथे जर आपण तपासून पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातल्या पहिल्या धावा आल्यात चौकारानं. 4.
गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत तिथे डीप मधनं क्षेत्ररक्षण होणार. तत्पूर्वी 2 धावा सहज रीतीने. कालच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट बघायला मिळालं होतं. काल 10 संघांमध्ये माहीम मिठागर सी या संघानं बाजी मारली आणि आजच्या दिवसात याही वेळेला थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल, त्या हाफ ट्रॅकरच्या बॉलचा समाचार नाही घेता आला. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळत असता त्यावेळेला खऱ्या अर्थानं खूप काही वेगळे काहूर असतात. बाहेरून क्रिकेट बघणं तेवढं सोपं असतं, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. धावसंख्या फलकावरती 6 धावा. बॉलचा खेळ झालाय 4. गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर खेळलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत तिथे तैनात. क्षेत्ररक्षण करतील तत्पूर्वी फेकी देखील येईल आणि अतिशय चांगली अचूक फेकी मिळेल. सिंगलच्या साह्याने 7 धावा. 7 ऑन द स्कोर कार्ड. पहिलं षटक संघनायक स्वप्नील आपल्याला बघायला मिळतात. रविवारचा दिवस आणि क्रिकेट हे अख्खे वेगळं आता समीकरण झालंय. प्रत्येक तरुणांनी रविवारी ज्याला ज्याला सुट्टी असते तो आवर्जून क्रिकेटच्या स्पर्धेंना वेळ देत असतो. हे क्रिकेटवरचं असणारं प्रेम असतं आणि खऱ्या अर्थानं ते आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकात. 7 रन झालेत. मिसफील्डच्या निश्चित स्वरूपात एका चौकार आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा आलाय देखणा स्ट्रोक. षटकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं आपण पाहतात 13 रन. अक्षय पाटील आपल्याला बघायला मिळतात. श्रीकृष्ण चाफेवाडी चषक जी टेनिस बॉलची स्पर्धा तीही एक दिग्गज मोठी स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेचे आयोजक सातत्याने त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आणि आता तेही सातत्याने ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा असतात, या ज्या युट्यूब लाईव्हच्या स्पर्धा असतात तिथे आवर्जून ते वेळ देत असतात. हे खऱ्या अर्थानं तुम्ही क्रिकेटचे सच्चे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं देखील स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. पहिला सामना चालू आहे जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्वप्नील भोईर आले होते गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्यांच्या विपक्षात 1 चौकार 1 षटकार अशा गोष्टी बघायला मिळाल्या आणि स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल किणिंग यांना आपण पाहतायत. 2022, 23, 24, 25 हंगाम राहिला इंटरम क्रिकेटचं ज्यामध्ये सातत्याने एक घणघाती फटके आणि घातक आक्रमकतेचा सितारा म्हणून मायकोप ए या संघाकडनं काही जबरदस्त कामगिरी. पहिले मायकोप म्हटलं की फक्त एक नाव असायचं मनीष भोईर. आता तसं राहिलेलं नाही. खऱ्या अर्थानं कुणाल असतील दिग्गज खेळाडू नवीन खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. त्यातलाच एक कुणाल यांना आपण पाहतायत. कुणाल आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. कुणाल किणी. पहिलं षटक संपलं ज्या वेळेला धावसंख्या 13 आहेत. एका बाजूला फलंदाज सनी आणि जलकडे देखील पोटेन्शियल आहे. पुढचा बॉल. पहिलाच बॉल कुणालचा शरीरापासून दूर ठेवला. पंचांकडे मागणी केली वाईट बॉलची. पंच सांगतात की नाही मुन्ना तो बॉल वाईट नाही मिळणार. जिथे आपण पाहतात डॉट बॉलनं सुरुवात होते. 4 षटकांचं क्रिकेट आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा डिंगडॉंग चषक. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला फटका तर उडवलाय. कव्हरला स्वप्नील आहेत आणि त्यांना हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सरळ सीमा रेषा पार आलाय. षटकार. 6. एकोणावीस रन फलकावरती या षटकाराच्या सहाय्यानं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं जल यांची बॅटिंग. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही परंतु सिंगल तिथे देखील मिळेल. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर फलकावरती 20. कालच्या दिवसात 53 धावा या 40+ संघानं टॉप स्कोर केला होता. तदनंतर त्यांनाच अंतिम मॅच मध्ये 29 रन कठीण झाल्या. हे क्रिकेट असतं. कालचा दिवस देखील खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाला जिथे दिग्गज क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळाले. एक्सपिरियन्स क्रिकेट बघायला मिळालं. युवांचं एक चांगलं टॅलेंट बघायला मिळालं. एडवन विपक्षात मायकोप आहे. याही मॅच मध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट बघायला जरूर मिळेल. चेंडू बऱ्याच काळ हवेत. तिथे क्षेत्ररक्षक बिगेश स्वतः आणि बिगेश यांच्याकडनं आपण पाहतात फेकी येईल तदवरती 2 रन सहज रीतीने परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 न फ्लाय होते आहे आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या फलकावरती. 22
22 धावा धावफलकावरती आहेत. सध्या चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर या षटकामध्ये 4 बॉल परिपूर्ण झालेत. 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा कुणाल सज्ज होतील. राऊंड डिस्टन्स, यावेळेला खोलातला बॉल, अगदी लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले. मागचे 4 बॉल जर आपण तपासून पाहिले ना तर हा बॉल थोडासा वेगळा होता, ज्याला थोडीशी आणखीन ओव्हरपिच लाईन दिली, वेग वाढवला आणि पडल्यानंतर बॉल अगदी स्किट होत असताना सरळ अक्षय पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. याही वेळेला भन्नाट वेग, हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि प्रचंड वेगासहित हाताळण केली असता आपण पाहतात 22च्या संख्येत मिळाले विकेट ठाकरे यांच्याकडनं. षटक संपले पहिलं. दुसरं आणि दुसऱ्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला खऱ्या अर्थानं 11.50 ची सरासरी राखत 23 धावा या धावफलकावरती आहेत. इथे जर आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी मनीष भोईर, मने या नावानं एक प्रचंड वेगळी ओळख. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या सर्व क्रिकेट फॉर्मामध्ये जो खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेटपटू म्हणून अनेक वेळा आपल्याला बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि टिपलाय कॅच. अतिशय सुंदर पद्धतीने कॅच कॅरी होत असताना विकेटचं पतन. फलंदाज आपल्याला बघायला मिळतात सन्नी इथे बाद झालेत. पहिला धक्का एडवण या संघासाठी. मनीषनं पहिल्याच बॉलवरती मिळवली विकेट. गॉन. सन्मान्य श्रीयुत दिनेश तांडेल सरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं स्वागत आहे. या डिंगडॉंग चषक सौरभ वैद्य आणि टीम यांचं हे एक नीटनेटकं आयोजन. तिसऱ्या षटकाला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला मनीष भोईर आले आणि पहिल्याच बॉलवरती सनी यांची विकेट मिळवली. चेंडूनं बराच काळ हवेत आकाशाला गवसणी घातली आणि तिथे क्षेत्ररक्षण निवडलं. यावेळेला पहिला बॉल खेळत असताना फक्त दिशा दिले बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. निश्चित स्वरूपात तिथे 2 रन तर परिपूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न राहील का? काय फेकी केली. जो मी उल्लेख केला, मायकोप संघाकडे युवा खेळाडूंचा भरणा जास्त आहे, जे युवांना घडवतात आणि खऱ्या अर्थानं तेच मायकोपचे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळतात, जे युवांनी भरलेला संघ आहे. एक्सपिरियन्स त्यामध्ये मी बिगेसचा उल्लेख करीन, स्वप्नीलचा उल्लेख करीन आणि तदनंतर मनीष यांचा. पुढचा बॉल ऑन साईडला. फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल कडनं दुसरी रन घेणं म्हणजेच एक वेगळी परीक्षा राहील फलंदाजांसाठी, कारण त्यांच्याकडे चेंडू गेल्यानंतर ॲक्युरेट फेकी, थोडंसं ॲग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण त्यांचं सातत्याने असतं. चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या फलकावरती. दर्शन यांना आपण पाहतायत, जे नुकताच दाखल झाले. पहिलाच फटका त्यांनी खूप चांगला खेळला, परंतु जे जल फलंदाज आहेत त्यांनी सध्या प्रभावी केलंय. एका बाजूला एडवण, एका बाजूला मायकोप. या मॅच मध्ये यावेळेला क्लीन बोल्ड आणि हे मनीष यांना माहिती आहे, स्ट्रेंथ ओळखतात, फलंदाज कुठल्या पद्धतीने खेळण्यासाठी तयार असतो या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत चेंडू अगदी खोलातला टाकला आणि जिथे आपण पाहतात फर्निचर डिस्ट्रॉय करताना रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, जिथे 6 हिटर्सची टीम आहे, स्वतः गौरव पाटील आहेत बघा, राऊंड विकेटनं आले. त्यानंतर चेंडू अगदी यॉर्कर पद्धतीचा अनप्लेएबल, फलंदाज जिथे बाद होत असताना त्रिफळा उद्ध्वस्त. गॉन.
4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 26 धावा. यावेळेला आपण पाहतायत थोडा हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि मनीष भोईर यांना मात्र खूप लॉंग डिस्टन्सला बॉलला पाठवून दिलंय. वाईडिश काऊ कॉर्नरला कुणाल केणी यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलेला एक कडक षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता धावगती अगदी वेगानं पुढे आली, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 वरती. 32 कालच्या दिवसात 48-50 याही धावसंख्या चेज होत होत्या. पुन्हा एकदा सलगचा दुसरा गोलंदाजी थोडीशी आपण पाहतात बॅटच्या खाली तो चेंडू गेला आणि तदनंतर स्लॉट मधल्या बॉलला पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करणारा मनीषच्या विपक्षात ठोकलेला सलगचा दुसरा षटकार. 6. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावगती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 धावा या धावफलकावरती आहेत. आणि आता शेवटचं षटक संघाचे संघनायक बिगेश आपल्याला पाहायला मिळतात. जो संघ बिगेश मायखोप या नावानं सध्या पुरस्कृत झालाय तो स्वतः बिगेश आल्या राऊंड डिस्टन्सनं. पहिलाच बॉल जो फुलर लेनचा होता त्या बॉलला फक्त दिशा दिली, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तिथे फेकी येईल तत्पूर्वी आपण पाहतात चांगला बॅकअप देखील मिळाला. अगदी वेगवान फेकी होती. धावसंख्या जर तपासून पाहिली तर इथे देखील मिळेल ती म्हणजेच 2 आणि या 2 धावसंख्येनं स्कोर कार्डला धावसंख्या आता निश्चित स्वरूपात 40 या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 विकेट जे बाद झाले परंतु तदनंतर जे फलंदाज आले त्यांनी स्कोर कार्डला सावरलं. जयप्रकाश एडवण ऑल राईट इथे गुणलेखनात पुन्हा एकदा सुधारणा होईल जिथे फक्त सिंगल आहे आणि 39 धावा या धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल बिगेश यांचा. यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्वाचा, त्याही मॅचचा पुकार केला जाईल. तो मॅच देखील आम्ही बघणार आहोत. गोलंदाज तयार, चांगला चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि लाईन और लेंथ मध्ये थोडे बदलाव या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. केळवा बी आणि खारडी दोन्ही कर्णधार जर इथे असतील तर प्लीज आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी या. तो टॉस अत्यंत महत्वाचा आहे. एका बाजूला आपण पाहतायत केळवा आणि एका बाजूला खारडी. इथे देखील बिगेशचा चेंडू चांगला होता, बॅकफुटला आले आणि पंच केलं. डीप पॉइंटचे खेळाडू थोडे पुढे आलेत वेगाने, फेकी ॲक्युरेट झाली. रनआउटची संधी अक्षय पाटील नाही स्टम्प्सला डिस्ट्रॉय करू शकले आणि 2 धावा इथे देखील आपल्याला बघायला मिळाल्या. धावसंख्या 2 आकार घेत असताना धावा जाऊन पोहोचतात 41 वरती. 41 रन या फलकावरती आहेत. गोलंदाज बिगेश. शेवटचं षटक आणि ते निर्णायक षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. टार्गेट कितीचं सेट होणार या अनेक गोष्टी आहेत आणि त्या अनेक गोष्टींना कुठल्या पद्धतीने उत्तर मिळेल. बिगेश तयार. याही वेळेला यष्ट्यांच्या वर्ण बॉल चाललाय. मागे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक अक्षय पाटील त्यांच्या सेफ हँड मध्ये बॉल जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी. मागच्या षटकाचा जर विचार केला तर मनीष यांच्या विपक्षात 2 षटकार आले परंतु या षटकामध्ये मी म्हणेन की बिगेशनं क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर यस आपण हा आवाज ऐकतायत 6 हिटर स्पोर्ट्स आणि खऱ्या अर्थानं जो तो आवाज आपण ऐकताय सध्या इंस्टाग्रामवरती निधी धन्नू हेही चर्चेतलं नाव राहिलंय, बहुचर्चित नाव राहिलंय. सोशल मीडियाचा काळ असताना निधी धन्नू यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध केलं आपल्या ज्या काही कलागुणांनी आणि तो सध्या 6 हिटर्सला देखील त्यांचा आवाज आपल्याला बघायला मिळतोय.
आणखीन कोणाला जर आपण पाहतोय त्याच पद्धतीचा आवाज किंवा तुमचं जे काही प्रमोशन असेल जर तुम्हाला करायचं असेल तर निधी धन्नू यांना तुम्ही DM करू शकता इंस्टाग्रामवरती. खूप सुंदर पद्धतीनं सध्या इंस्टाग्रामवरती चर्चेतलं नाव तेही राहिलंय याच आपल्या वडराई विभागातनं ज्यांनी इंस्टाग्राम सोशल मीडियाची सुरुवात केली आणि आज बहुचर्चित नाव निधी धन्नू यांना देखील आपण पाहताय. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर चला मॅचला इथून सुरुवात होते. एका बाजूला मनीष आणि मनीषच्या साथीने कुणाल केणी दोन्ही देखील आक्रमक फलंदाज मैदानाच्या तर एका बाजूला मितेश रगत या नावानं या संपूर्ण सफाई टेनिस क्रिकेटवरती ज्यांना एक वेगळी ओळख मिळाली तेच रगत आपल्याला बघायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात होईल. सफाई प्रीमियर लीग मध्ये भरपूर गाजलेलं नाव मनीष आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पहिलाच बॉल जिथे फटका तर जरूर खेळला आणि पहिल्याच बॉलवरती मनीष भोईर यांच्या खेळाला पूर्ण विराम. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. मायकोप संघाकडनं पहिला हादरा. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. पहिल्या बॉलवरती एक महत्वाचं नाव गारद होताना बघायला मिळालं मनीष भोईर आणि आता मनीषची जागा भरण्यासाठी दाखल झालेत अक्षय पाटील. राऊंड डिस्टन्सनं मितेश पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 48 रनचं पाठलाग आणि 48 रनच्या रनचेसमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर खऱ्या अर्थानं एडवन संघ थोडासा वेल सॅटिस्फाय राहील की मनीष भोईरचा विकेट त्यांनी मिळवला. ते महत्वाचं असतं. ज्या वेळेला तुम्ही एका महत्वाच्या मासाला गळाला लावता त्यावेळेला एका समोरच्या संघाची थोडीशी मनोबल आत्मबल थोडंसं खच्चीकरण होतं. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता त्या बॉलला नाही खेळू शकले. इथे डॉट बॉलचं प्रमाण खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा वाढतंय. एकही धाव खर्च होत नाही. 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलमध्ये एकही रन नाही. जिथे एक मनीष भोईर सारखा मोठा मासा मिळाला आणि तदनंतर तो बाद झाल्यानंतर आता धावफलकामध्ये थोडीशी कंजूसी चालू आहे.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मितेश एडवन कडनं खूप जास्त प्रसिद्ध असा खेळाडू. निश्चित स्वरूपात त्यांचे देखील SPL चे रील युट्यूब वरती भरपूर व्हायरल. 6 सीटरचे गौरव पाटील आम्हाला दर्शवतात आणि तेच मितेश आपल्याला बघायला मिळतील. सध्या अक्षयसाठी थोडे 2 चेंडू आपण तपासून पाहिले तर खोलवर टप्प्याचे राहील. पुढचा बॉल या वेळेला फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहतायत खूप चांगला फिल्डिंग. कॅच करू शकले नाही परंतु त्या धावा सेव्ह जरूर झाल्या. जबरदस्त एफर्ट्स. एडवन संघ म्हटलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. एफर्ट साठी जाणले जाणारा संघ. एका बाजूला आपण पाहतात जयप्रकाश. एडवन हा संघ आपण तपासून पाहतोय ज्यांनी बॅटिंग खूप चांगली केली आणि आता गोलंदाजीमध्ये देखील मोहरा जो गारद करताना बघायला मिळाला तो म्हणजेच मनीष सारखा. धावसंख्या फलकावरती आहेत आतापर्यंत त्या म्हणजेच 1. कुणाल साठी पुढचा बॉल. या वेळेला कुणाल केणी जो मी उल्लेख करत होतो की यासाठी ते जाणले जातात. मैदानाच्या आतमध्ये ते कधी आलेत कसे आलेत हे माहिती नसून त्यांना वेळ लागत नाही सेट व्हायला. सत्यम मोरे आम्हाला पाहायला मिळतात. अगदी जवळचे मित्र. अनेक आठवणी ज्या जुन्या आहेत आणि ते आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. पुढच्या वर्षी अंडरम क्रिकेटमधून पदार्पण करणार धनसर या संघामध्ये आणि तेच दाखल होत असताना इथे त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नुकताच कुमार होते श्री झाले आणि आता श्रीवरनं ते बाबा देखील झाले. शुभेच्छा त्यांच्या या सगळ्या वैवाहिक जीवनासाठी. धावसंख्या फलकावरती 7 चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 7 वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाव डपेल पंच नॉट इंटरेस्टेड आणि इथे षटक पहिलंही संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली तर 7 वरती 1 धक्का. कुणालची बॅट चांगली बोललंय. येणाऱ्या काळात कुणाल जर उभे राहिले तर या मॅच मध्ये येईल मजा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात गोलंदाज सनी दाखल होतात. बॅटिंगने फारसं प्रभावी करू शकले नाही. आता एका बाजूला 48 धावांचं जे रनचेज आहे ते मायखोप साठी कुठल्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करतील. या वेळेला आपण पाहतायत अतिशय जबरदस्त फटक्या. अक्षय पाटील आता कुणालला बघून अक्षयने देखील गिअर अप केलेत आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. असे फटके येणं गरजेचं देखील आहे. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात 48 रनचा पाठलाग करताय त्यावेळेला तुमच्याकडे तडाखेबंद फलंदाज असणं लाजमी आहे आणि सध्या तेच अक्षय बघायला मिळाले ज्यांनी मागच्या षटकात थोडेसे स्ट्रगल मध्ये दिसले परंतु या वेळेला हाफ ट्रॅकरच्या बॉलचा ज्यांनी योग्य समाचार घेतला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवून देत असताना आलेला षटकार इथे ऊर्जा देणारा राहील मायकोपच्या डगआउट मध्ये. धावसंख्या 13. 1 बॉलचा खेळ झाला. 13 रन फलकावरती आहेत. याही वेळेला सलगचा दुसरा अक्षय पाटीलच्या बॅट मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आसमानी टोला षटकार.
खारडी संघ जर इथे असाल तर प्लीज आपण या टॉस साठी. या वेळेला आपण पाहतायत इथे देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि निश्चित स्वरूपात काय घडलंय, अक्षय सेफ झोन मध्ये अगदी जीवाच्या आकांतीनं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि ते पोहोचलेले आहेत. धावसंख्या 2 न आकार घेत फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. 48चा पाठलाग अक्षयनं देखील आता पार्टी जॉईन केलंय. जिथे एका बाजूला आपण पाहतात कुणाल चर्चेतलं नाव होतं. मनीष लवकर बाद झाल्यानंतर अक्षय यांना संधी लवकर मिळाली आणि खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी आपण पाहतायत बॅटिंग केलंय. या धावक संख्येच्या मागे पाठलाग करत असताना या डावाला सावरलंय मायखोप संघासाठी. खारडी आणि एका बाजूला केळवा दोन्ही संघांना विनंती करतोय की प्लीज आपण या टॉस साठी. बॅट चिकड आणि कॅच इथे ड्रॉप होत आहे. मितेश यांच्याकडनं हा कॅच ड्रॉप झालाय. खऱ्या अर्थानं कॅच कॅरी करणं गरजेचं असतं. जो महत्वाचा इन्फॉर्म फलंदाज आहे त्या फलंदाजानं सध्या खऱ्या अर्थानं इथे धावांचा पाऊस पाडलाय. त्या फलंदाजाचा कॅच जर तुम्ही सोडताय तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचं भुगतान भोगावं लागेल. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 5वा बॉल थोडासा शरीरावरती वेध घेणारा राहिला आणि सिंगल तिथे देखील मिळते. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 22. 22 रन्स. इथून शेवटचा चेंडू आहे. कुणाल आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूला केळवे एका बाजूला खारडी आणि दोन्ही संघांमध्ये हा अत्यंत महत्वाचा मॅचचा टॉस होत असताना दोन्ही कर्णधार आलेले आहेत आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच आपण पाहतायत सौरभ वैद्य यांच्या माध्यमातून तो टॉस होईल आणि इथे टॉस मात्र होतोय. हेड सिक्स कॉल and it is tail. खारडी संघ won the toss and elected to bowl first. कुणाल किणी इथे आपण पाहतायत विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना शेवटच्या बॉलवरती कुणाल हे लवकर आता बाद झालेत. खऱ्या अर्थानं कुणालला या मॅच मध्ये उभं राहणं गरजेचं होतं. नाही राहू शकले. आता ते बाद झालेत. गॉन. इथे जर आपण पाहिलं तर आता गोलंदाजी ट्रॅक वरती तिसऱ्या षटकात गुरु आलेत. नवीन फलंदाज दीप. कुणालला खऱ्या अर्थानं शेवटच्या बॉल वरती धारातीर्थी पाडलं गोलंदाज सन्नी यांनी आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जिथे आपण पाहतात पंचांकडे मागणी करत असताना पंच अगदी तटस्थ आणि जिथे पंचांनी निश्चित स्वरूपात पाहिलं आणि तदनंतर दर्शवलं की नॉट आउट. धावसंख्या जर तपासून पाहिली तर स्थिर आहे 22 वरती. अक्षयला आता मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करणं कंपल्सरी आहे. मस्ट गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं जो सुरुवात त्यांनी करून दिले त्या सुरुवातीला शेवटपर्यंत घेऊन जाणं गरजेची भूमिका असेल.
इथे हा बॉल वाईड आहे. पंचांनी दर्शवलं आता एक्स्ट्राने एक धाव आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23. कुठल्याही संघाचा सामना संपल्यानंतर आपण निश्चित स्वरूपात आपले प्रवेश शुल्क जमा करायचे आहेत. आयोजकांची ही सूचना आहे. कालच्या दिवसात थोडेसे व्यत्यय आले, त्या अनुषंगाने आयोजक आम्हाला दर्शवतात आणि ते आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सिंगलच मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती 24 रन. इथून आणखीन 24 धावा उभ्या करायच्या आहेत. खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली झाली होती, परंतु जे 2 विकेट गेले, कुणाल आणि मनीष जे बाद झाले, त्यांची जागा आता भरून काढणं गरजेची भूमिका राहील. जिथे एका बाजूला आपण पाहतायत दीप आलेत, दीपच्या साथीनं आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. यावेळेला फुलर लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे टिपलाय कॅच. अतिशय चांगल्या पद्धतीने दीप यांच्याही खेळाला पूर्ण विराम येतोय. लागलेला धक्का तिसरा मायको बिगेच्या संघासाठी गॉन. यावेळेला आपण पाहतात स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक प्रामुख्याने हाताळलं होतं. फलंदाजीसाठी आले, दाखल झाले. तिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतंय बॅटची कट. मितेश यांच्याकडनं थोडी झालेली चुकी आणि आता स्ट्रायकिंग अँड रोटेट झाल्यानंतर अक्षयला इथून स्ट्राईक मिळते. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉल झालेत. येणारे 2 चेंडू इथून भरपूर महत्वाचे राहतील. एका बाजूला जयप्रकाश क्रिकेट क्लब एडवन आणि विपक्षात मायखोप यांच्यातला मात्र चाललेला हा कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसात देखील भरपूर चांगले क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालं. आमंत्रित गटामधून काल माहीम मिठागर सी अप्पी अँड टीम यांनी मात्र बाजी मारली आणि चांगलं क्रिकेट दाखवलं. आजच्या दिवसात मात्र कुठला संघ पुढे येईल या अनेक गोष्टी आहेत. 15 ऑगस्ट आणि तदनंतर 17 ऑगस्ट अशा या स्पर्धेची एक वेगळी रूपरेषा, अशी 4 दिवसांची ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात रविवार आपण पाहतायत आणि रविवार मध्ये आज 10 संघ तुम्हाला याच विभागातले, सफाळे विभागातले बघायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा चांगला हाताळलाय. गुड लाईनला पिचिंग आणि तदनंतर त्या बॉल मध्ये मिळालेला वेग हा फलंदाज अक्षय पाटील यांच्यासाठी थोडासा कठीण राहिला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच गुरु. तिसरं षटक अगदी कसून मारा गुरु यांच्याकडनं अगदी जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळत आहे. जयप्रकाश एडवण या संघाकडनं अगदी कमी वयामध्ये जयप्रकाश एडवण या संघामध्ये जागा मिळवणं तेही तेवढंच मोलाचं असं निश्चित स्वरूपात ज्यांनी दाखवलं तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न आहे. शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत स्वतः यष्टीरक्षक पुढे आले. षटक संपलं ते म्हणजेच तिसरं आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला फलकावरती धावगती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 26 धावा धावफलकावरती आहेत. 48चा पाठलाग तुम्ही करताय म्हणजे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन संख्या करायची आहे ती म्हणजेच 22. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया मॅच कडे.
प्रथम आलेत शेवटचं षटक घेऊन आणि प्रथम यांचा पहिलाच बॉल अक्षय पाटील स्टँड अँड डिलिव्हर डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. 6 धावा. सहा चेंडू 22 धाव्यांची गरज होती. आता 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत 16. खूप चांगला चेंडू इथे होता, परंतु त्या बॉल वरती अक्षय पाटील यांचा क्लास लिहिला होता. अगदी समोर केले डाऊन द ग्राउंड न फटक्याला सजवलं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना वन मॅन शो. जरी कुणाल नसले, जरी मनीष नसले तरी देखील अक्षय सांगतात की मैं हूं ना. ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. आता प्रथम पुन्हा एकदा तयार. याही वेळेला काय फटका केलाय, जबरदस्त टोलेबाजी आणि अक्षय पाटीलच्या बॅट मधनं सलगचा दुसरा. आता 4 चेंडू आणि गरज आहे 10 रनची. काय फलंदाजी होते आहे. जयप्रकाश एडवण या संघासाठी कर्दन काळ म्हणजेच अक्षय पाटील. क्लास 1 ची बॅटिंग आपल्याला बघायला मिळत आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या इनिंगला न्याय देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गरजेचं असतं ज्या वेळेला संघाचे महत्वाचे आधारस्तंभ नसतात त्यावेळेला संधी मिळाल्यानंतर त्या अक्षय पाटीलनं स्वतःला सिद्ध केलंय मैदानाच्या आत. न थकता, न थांबता, न झुकता जबरदस्त टोलेबाजी. मैदानाच्या चहू बाजूला एकच नाव अक्षय पाटील. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये 10 रन करायचे आहेत. चर्चा होण्याचं कारण आहे अक्षय पाटील. जयप्रकाश एडवनला धडकी आता भरली असेल कारण अक्षयची बॅट खूप चांगल्या पद्धतीने बोलते. परंतु एका बाजूला प्रथम आहेत ज्यांनी अंडर प्रेशर मॅच अगदी कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजीने अनेक वेळा जिंकवून दिलेले आहेत. परंतु आज दिवस वेगळा आहे. आजचं क्रिकेट वेगळं आहे. रबर बॉल क्रिकेटचा आपण हा थरार अनुभवतोय, आजमावतोय आणि ज्यामध्ये प्रथम वरती आता आक्रमण केलंय. शंखनाद फुंकलाय फलंदाज अक्षयनं. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये रन संख्या 10 ची गरज. या वेळेला आपण पाहतायत पंच इथे 1 बाउन्स वॉन केलंय. प्रथमनं मात्र हा चेंडू चांगला हाताळला. कमबॅक जो आपल्याला पाहायला मिळाला तो आता इथे सध्या निश्चित स्वरूपात बघायला मिळतोय. जे 2 षटकार आले आणि तदनंतर अगदी परफ्यूम डिलिव्हरी फ्लाइंग किस करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये रन करायच्या 10. एक चांगली बॅटल तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतंय. इथे व्हाईट बॉल पंचांनी दर्शवला. इथे व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. रिव्ह्यू कुणासाठी नसेल लक्षात घ्या. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावा या धावफलकावरती उभ्या करायच्या आहेत. नो आर्ग्युमेंट, सहकार्याची गरज आहे. प्लीज जयप्रकाश एडवण आपण लक्षात घ्या. तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. एक पहिलाच मॅच जबरदस्त पद्धतीने अटीतटीचा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला बघायला मिळतील. निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील आता बाद होत असताना स्वप्नील हे स्ट्रायकिंग एंड निश्चित स्वरूपात देणार होते अक्षयला, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील चांगली चपळाई दाखवली आणि बॉलिंग एंडला तो थ्रो केला आणि आता अक्षय बाद झालेत. मायकोप संघासाठी एक मोठा धक्का आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट गॉन. बॅट्समन बिगेश नॉन स्ट्राइकला माईक चालू आहे. आपलं बोलणं आवाज जातं.
आता इथे आपण पाहताय 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज असताना स्वप्नील भोईरवरती आता अशा अपेक्षांचं काहूर. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर आता बिगेशनं स्ट्रायकिंग एंड कडे येण्याचा प्रयत्न केलाय. एक बॉल आणि एक बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच आता तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी 7 रन. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती काय होईल? कंपल्सरी चेज. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती 7 धाब्यांची गरज. इथून जर एक षटकार आला तरी देखील जयप्रकाश क्रिकेट क्लब एडवण हा संघ विजयाच्या जवळ पोहोचत चाललाय. फटका तर जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला फील्ड करतील आणि जयप्रकाश क्रिकेट क्लब एडवण या संघानं या मॅचला आपल्या नावी केलंय. प्रथमनं विश्वास स्वतःवरती दाखवला. शेवटचे 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आणि विजयाच्या पाऊलखुणा इथे बघायला मिळाला. त्या म्हणजे जयप्रकाश एडवण या संघानं जबरदस्त खेळ दाखवत वेल प्ले. अभिनंदन जयप्रकाश एडवण. चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून राहिलं आणि इथे विजय श्री प्राप्त केलाय त्यांनी. अभिनंदन. खारडी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि एका बाजूला केळवा बी आपण आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.